श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त राहा, मजेत राहा. हे बघा, चला आता आपण आणि ब्लाऊज वगैरे कटिंग शिकत राहा, कारण की आपल्या हातात कला असणं खूप गरजेचं आहे. जर आपण दिवसाला एक ब्लाऊज जरी शिवले तर आपण 350-400 रुपये आपण कमवू शकतो. त्यामुळे हातात कला ठेवा, ब्लाऊज शिकत राहा. हे बघा, तर आज ना मी तुमच्यासोबत एक ब्लाऊजची कटिंग शेअर करणार आहे. आणि स्टार्टिंगला ना नेहमी पेपरवरच कटिंग करा. हे बघा, आपण ब्लाऊजची सुरू करूया. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, शोल्डर आहे 5.5 इंच, मुंडा आहे 6 इंचाचा, छाती आहे 36 इंचाची, कमर आहे 32 इंचाची, पुढचा गळा आहे 6 इंचाचा, मागचा गळा आहे 10 इंचाचा आणि पट्टी आहे 3 इंचाची आणि साईडची आहे 2 इंचाची आणि ब्लाऊज आपली कटोरीचं फिटिंग आहे 5 इंचाचं, 5.5 इंचाचं सॉरी. तर चला आता आपण ब्लाऊजला कटिंग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा एक सरळ लाईन मारून घ्यायची. कपडा असो किंवा पेपर, दोघांवरही पहिली सरळ लाईन मारून घ्यायची. आपली उंची आहे 14 इंच, त्याच्यात आपल्याला 1 इंच मिळवायचं आहे, कारण की कमरेच्या भागाला अर्धा इंच जाते फिटिंगमध्ये आणि शोल्डरच्या भागाला अर्धा इंच जाते शिलाईमध्ये, म्हणून नेहमी उंचीमध्ये 1 इंच आपल्याला मिळवून घ्यायचे आहे. तसेच आपल्याला समोरही एक लाईन द्यायची आहे आणि एक सरळ लाईन पट्टीने आपण मारून घेऊया. शक्यतो लाईन मारण्यासाठी पट्टीचाच वापर करायचा आणि अशा पद्धतीने लांब सरळ लाईन मारून घ्यायची. आता आपला शोल्डर आहे 5.5 इंचाचा, तर आपण एक 5.5 इंचावर एक मार्किंग करणार आहोत. हे बघा, 5.5 इंचावर मार्किंग केले आहे. आपलं शोल्डर पट्टी आहे 3.5 इंचाची. आपला आर्महोल 3.5 इंच आहे आणि गळा रुंदी आपली इथे 2ची आहे. गळा रुंदी आपली 2 आहे, कारण की मी गळा रुंदी याच्यात कमी ठेवलेली आहे, कारण की हा गळा पाठीमागून खूप ब्रॉड आहे. जरा ब्रॉड गळा असला आणि आपण गळा रुंदी पण खूप जास्त ठेवली तर शोल्डर कधी उतरू शकतं, त्यामुळे मी गळा रुंदीही कमी ठेवली आहे. हे बघा, इथेही वरती जेवढे आपण आर्महोलचेही तिथे आपल्याला लाईन मारून घ्यायचे. 5.5ची आर्महोल लाईन आहे. हे बघा, आता आपण अशी याला सरळ लाईन मारून घेऊया. सरळ लाईन मारल्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग काढायचा आहे. हे बघा, छाती आहे आपली 36 इंचाची, तर 36 इंचाचा आपण चौथा भाग काढणार आहोत. हे बघा, जर तुमच्या लक्षात येत नसेल तर हे बघा, अशा वेळेस 4 वेळेस अशी ही जी मेजर टेप आहे ना तिला फोल्ड करायचं. हे बघा 8 हे आलेलं आहे, किंवा तुम्ही असे करू शकता 8 चोक 36. हे बघा, 36 एक मार्किंग करायचं आहे आणि 9 चोक 36, माफ करा मला, 9 चोक 36. हे बघा, अशा पद्धतीने आपण लाईन मारून घेऊया आणि आपण आता कमरेचाही भाग काढायचा. आपली कमर आहे 32 इंच, 32चा आपण चौथा भाग काढूया. 32चा चौथा भाग येतो 8 चोक 32. हे बघा, 8वर आपण एक मार्किंग केली. 1 इंच पाठीच्या टक्ससाठी घालायचं आहे आणि 1.5 इंच आपल्याला मार्किंगसारखी घ्यायचं आहे. तर आता आपण अशी ही सरळ लाईन मारून घेऊया. हे बघा, अशी सरळ लाईन आपण मारून घेऊया. हे बघा, आता आपण अशी सरळ लाईन मारली की ही आर्महोलची लाईन मारून घेऊया. आर्महोलचंही आपण लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण इथे गळा काढूया. गळा आहे आपला 10 इंचाचा, तर नेहमी 10 इंचाचा आहे ना, तर अर्धा इंच जास्त घ्यायचं, कारण की आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि गळ्याच्याही साईडला शिवण्यात जातं, त्यामुळे नेहमी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा, म्हणजे 10च्या ऐवजी 10.5 इंच घ्यायचा. रेडी आहे ना, जेवढा रेडी गळा पाहिजे असेल तेवढा त्याच्यात अर्धा इंच घ्यायचा. इथं मी गळा रुंदी 2.5-3ची ठेवलेली आहे, कारण की मला खालून वरच्या साईडने मागच्या साईडने गळा हा असा ब्रॉड पाहिजे, म्हणून वरतून निमुळता आहे आणि खाली असा ब्रॉड केलेला आहे. 1/2 इंच आपण गळ्याच्या साईडला त्याला डाऊन करणार आहोत, की जेणेकरून शोल्डर उतर नाही. कोणतंही ब्लाऊज असू द्या आणि तुमचा गळा मोठा असला पाठीमागचा की अशा वेळेस 1/2 इंच गळ्याच्या साईडला आपल्याला त्याला डाऊन करायचं आहे. हे बघा, आता आपल्याला ही मागच्या भागाची कटिंग जवळजवळ पूर्ण झालेली आहे. आता आर्महोल शेप द्यायचा आहे. आर्महोलवर इथे 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं आणि दोघांचा मध्य काढून असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, एकदम असा परफेक्ट गोल शेप देऊन घेतलेला आहे आपण. आता आपण या भागाचा कटिंग करून घेऊया. पाठीमागचा गळाही मी गोलच ठेवला आहे. तुम्ही चौकोन ठेवू शकता, पंचकोनी ठेवू शकता, जसं आवडेल तसं तुम्ही कटिंग करून बघा. जास्तीत जास्त पेपरवर कटिंग केली ना तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे
गळे कापू शकता. कारण की ब्लाऊज पिसावर कसं होईल, जर माप चुकले आणि गळ्याचाही शेप चुकला तर तो कपडा खराब होईल. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त पेपरवर कटिंग करा. म्हणजे कपडा गळा मोठा झाला किंवा लहान झाला तरी एवढा फरक पडणार नाही किंवा आपलं नुकसानही होणार नाही. आणि आपला हा कटिंग करण्यामध्ये हात साफही होईल. म्हणून जास्तीत जास्त पेपरचा वापर करूया. हे बघा, आता मी अशा पद्धतीने हे मागचा भाग कापून घेते. तुम्हाला ही अतिशय महत्त्वाची एक मी टिप्स इथे देणार आहे, ती नक्की तुम्ही फॉलो करा. हे बघा, पाव इंच ना आपल्याला फिटिंगच्या साईडने वरती घ्यायचं आहे. हे बघा, असं पाव इंच वरती घ्यायचं. याने काय होतं मी तुम्हाला सांगते. हे बघा, जेव्हा आपण असा पाठीमागचा टक्स मारतो ना, हा जो आपण असा टक्स घेतो ना पाठीमागे, हे बघा असं जेव्हा आपण फोल्ड करतो आणि इथे जेव्हा टक्स घेतो पाठीमागे, आपण 4.5 किंवा 4.5 गळ्यानुसार 5 इंच असा आपण टक्स घेतो. आणि हे बघा, अर्धा इंच साईडला टक्स घेऊन जेव्हा आपण हा टक्स शिवतो त्यावेळेस काय होतं, जो आपला पाठीमागचा जो पाठीचा भाग असतो तो ना वरती सरकला जातो. हे बघा, मी तुम्हाला करून दाखवते. हे बघा, समजा आता आपण असा हा टक्स मारला आहे. हे बघा, आपण असा टक्स मारतो तर यावेळेस काय होतं, हे बघा तुम्हाला लाईनवर पट्टीवर धरते. हे बघा, सरळ पट्टीच्या ऐवजी पाठीला असा कर्व तयार झाला आहे बघा. म्हणजे जो पाठीमागच्या गळ्याचा भाग आहे ना, जी आपली पाठीवर पट्टी असते ती थोडी वरती सरकली जाते आणि फिटिंगच्या साईडचा भाग खाली येतो. त्यामुळे पाठीवर बघा असा बऱ्याच वेळेस गोल आकार येतो. आपलं ब्लाऊज असं वरती सरकलं जातं पाठीच्या साईडने. म्हणून ना नेहमी ही अशी टिप्स वापरली की तुमचा कधी असा प्रॉब्लेम होणार नाही. पाव इंच आपल्याला वरती घेतलं ना आणि त्याला सरळ लाईन करून घ्यायची, पाव इंच वरती करायचं. हे बघा, आता एकदम परफेक्ट सरळ आहे ना, टक्स मारल्यावर पण ते सरळ होणार. जेणेकरून आता तुम्हाला हे कटिंगमध्ये असं थोडंसं वाकडं वाटतं, पण जेव्हा आपण त्याला शिवू तर एकदम परफेक्ट असा सरळ तयार होईल. तर आता ना आपण पुढच्या भागाची कटिंग करूया. हे बघा, मी पुढच्या भागासाठी पेपर घेतला आहे. हा डबल फोल्ड पेपर आहे. नेहमी कटिंग करतानाही डबल फोल्ड कपड्यावरच घ्यायचं, सिंगल नाही, डबल फोल्ड असला पाहिजे. हे बघा, आता आपण आहे ना जसा आपला मागचा भाग आहे तसाच आपण सेम टू सेम इथे आखून घेणार आहोत. नाहीतर काय होतं, परत सगळे मापे टाका किंवा हे करा, त्याऐवजी डायरेक्ट जसा मागचा भाग आहे तसाच तुम्ही उचलून पुढे सेम टू सेम त्याला आखून घ्या. म्हणजे याने वेळही वाचतो आणि मापेही आपले परफेक्ट येतात. हे बघा, आता आपण इथे आखून घेऊया. हे बघा, जसं आपण पाठीमागचा गळा आहे भाग आहे ना, तसंच आपल्याला पुढचं सगळीकडे आखून घ्यायचं आहे. आर्मोललाही आपल्याला तसंच शेप देऊन घ्यायचा आहे. नंतर आपण त्याला आतला शेप देऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला एकदम परफेक्ट पाव इंचही जास्त घ्यायचं नाही आहे, त्याच्यावरच आपल्याला एकदम परफेक्ट अशी मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, गळ्याचं आपण एक मार्किंग करून घेऊया जेणेकरून आपल्याला गळ्याला समजेल. आणि आता आपण हे बघा, पुढचा गळा मी आखते तुम्हाला. पुढचा गळा आहे आपल्या 6चा. हे बघा, आपण 6चा असा गळा आखून घेणार. गळा रुंदी आपली 2.5 आहे. शक्यतो बऱ्याच ब्लाऊजनं गळा रुंदी ही 2.5च असते. हे बघा, 2.5चा आपण आखून घेतलेला आहे गळा. त्यानंतर आपण आता गोल त्याला शेप देऊया. हे बघा, अशा पद्धतीने त्याला आपण गोल आकार देऊन घेऊ. आता आपण याला आर्महोलचा जो आपला शेप होता तो आपण आर्महोलला सरळ लाईन मारूया आणि इथे अशी आडवी लाईन मारून घेऊया. आता आपण इथे पुढचा आर्महोल टाकूया. पाव इंच असं आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. पाव इंच आतमध्ये घेऊन आपण जिथे आपण पाव इंचाने आत घेतलं आहे तिथपासून 1 इंचावर 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला आतला आर्महोल शेप वापरायचा आहे. आपण आतमध्ये आर्महोल का घेतो, कारण की आपल्या छातीचा भाग हा फुगीर असतो. तिथे थोडा हात जर आपण पुढचा आर्महोल नाही कापला ना तर आपल्याला छातीमध्ये हात असा फिरायला कम्फर्टेबल होत नाही. खालून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग घ्यायची आहे आणि वरती 3 इंचावर मार्किंग घेऊन आपल्याला छातीचा कटोरीसाठी क्रॉसपट्टीचा माप आखून घ्यायचं आहे. बघा, माप काढून घेतलं. आता आपण कटोरीचं माप टाकूया. बघा, कटोरी आहे आपली 5.5 इंच. बघा, 5.5 इंचावर आपण मार्किंग करूया. हे बघा, इथे आतल्या आर्महोलपासून आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि गळ्यापासून
1 इंच वरती घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आता आपण हळूहळू करून जोडून घेऊया. हे बघा परफेक्ट असा गोल आकार येतो. कधी कटिंग चुकली तसा कटोरीचा आकार लांब दिसतो, कधी ती जास्त छोटी वाटते. म्हणून हे बघा एकदम परफेक्ट असा गोल आकार येतो. आता क्रॉसपट्टी आपल्याला वाढवावी लागते 1 इंचाने, कारण की ती आपण शिवताना ती कमी पडते. म्हणून नेहमी 1 इंच क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची खाली. आपण जर आता पेपरवर वाढवली तर आपल्याला वेगळी कपड्यावर वाढवण्याची गरज नाही पडत. फक्त मग आपल्याला कटोरीच वाढवायची असते. म्हणून इथेच लगेच 1 इंच क्रॉसपट्टी वाढवून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपण मार्किंग करून झाले आहे आणि आता आपण याला कटिंग करत आहोत. हे बघा मी तुम्हाला दाखवते. बघा क्रॉसपट्टी आपण 1 इंच वाढवून घेतली. आता आपण कटोरीचा शेप देऊया. हे बघा कटोरीच्या ही गळ्याच्या साईडला ना आपण 6 इंचावर गळा घ्यायचा. जर गळा आपला पुढचा 7 किंवा 7.5 असला तर आपण ब्लाऊज शिवतानाही आपण ते ॲडजस्ट करू शकतो. जर छोटा गळा असला तर आपण त्याला मोठा कापू शकतो. शिवताना आपण त्याला थोडं मोठं करू शकतो. पण जर आपण अगोदरच खूप मोठा कापला आणि शिवताना तो अजून प्रॉब्लेम झाला तर मग आपण त्याला लहान नाही करू शकत. म्हणून कधी पण थोडंसं पुढचा गळा कापताना लहान कापायचा. जेव्हा आपण कटोरी अटॅच करतो तेव्हा आपण त्याला थोडंसं पाव इंच अर्धा इंचाने मोठं करू शकतो. हे बघा आता आपले सगळे साईड कापून झालेले आहे. हा आपला साईडचा भाग आहे, ही आपली कटोरी आहे. आता ह्या कटोरीच्या फरम्यावरून आपण हे बघा ही क्रॉसपट्टी आहे. बॅक साईड पण आपला कापून झालेला आहे, फक्त गळा कापायचा राहिला आहे. हे मी तुम्हाला गळा कापून दाखवते. हे बघा आता आपण हा गळा कापून घेतला आहे. गोल गळ्यावर मला या ब्लाऊजला डिझाईन करायची आहे. ती पण व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. हे बघा आता ही जी फर्मा कटिंग आहे, जो कटोरी आहे त्याला आपण आता वाढवूया. हे बघा इथे तुम्ही सिंगल पेपर घेतला तरी चालेल. हे बघा कटोरी आता आपण याला वाढवून घेऊया. आहे ना तशीच एक्झॅक्ट छापून घ्यायची आहे. कुठेच पाव इंच किंवा अर्धा इंच किंवा वाकडी तिकडी करायची नाही. एकदम सरळ अशी आहे तेवढीच वाढवून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने हिला आपण व्यवस्थित वाढवून घेऊया. छापल्यानंतर आता आपण मेजर टेपने 1.5 इंच दोन्ही साईडला 1.5 इंचाने आपल्याला वाढवायचे आहे. ॲक्च्युली तिन्ही साईडला, ह्याही साईडला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे, दुसऱ्याही साईडला 1.5 इंच मार्किंग घ्यायचं आहे. असं नाही की इथे 1.25 घेतलं इकडे 1.5 घ्या इकडे 2 घ्या, नाही, सेम मार्किंग करायचं. इकडे 1.5 घेतलं की ह्याही साईडला 1.5 घ्यायचं आहे. छोटी कटोरी असली तर आपण 1.25 इंच घेतो. आता हे बघा खाली आपल्याला मध्य काढून आपल्याला 1.5 इंचाने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या साईडला आपल्याला पाव इंचाने थोडंसं बाहेर काढायचं आहे, कारण की आपण बटनपट्टीला वगैरे अटॅच करतो. त्यामुळे पाव इंच आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. हे बघा आता हे तिन्ही जे पॉईंट आहे आपण जोडून घेऊया व्यवस्थित पद्धतीने. हे बघा गळ्याच्याही साईडचा भाग आपण जोडून घेऊया, कारण की शिवताना मग तो कमी होतो. म्हणून थोडाही गळ्याही साईडला पावच इंच वाढवायचं आहे. जास्त वाढवणार तर तो कपडा शिवण्यामध्ये उरला तर त्याचा फुगा तयार होतो, म्हणजे साईडला चुन्या पडतात. म्हणून परफेक्ट माप घ्यायचं आहे. आता आपण हिला कापून घेऊया. हे बघा मी तुम्हाला परत एकदा गळ्याचं समजवते. हे बघा असा गळा आपण कापला आहे, एवढा घेतला आहे 6 इंच आणि गळा कापला आहे. पण जर शिवताना आपण त्याला थोडंसं अजून मोठं करू शकतो, तेही मी तुम्हाला दाखवते पुढे. 1 मिनटं पहिले मी कटोरी कापून घेते, मी तुम्हाला तेही समजवते. हे बघा अशा पद्धतीने आता आपण कटोरी कापूया. एक महत्त्वाची गोष्ट, पेपर कापताना कधी पण साधीच कैची वापरायची. जी कापड कापण्याची कैची असते ती वापरायची नाही, त्याची धार लवकर जाते. पेपर कापल्याच्याच कैचीने पेपर कापावे. हे बघा आता अशा पद्धतीने आपण कटोरी कापून घेऊया. तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा तर अशा पद्धतीने आपण याला शिवून घेणार आहोत. हे बघा आता बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा थोडं जर वाकडं असेल ना, थोडंसं क्रॉस वगैरे असलं तर त्याला असं सरळ करून घ्यायचं आहे. हे बघा थोडंसं. आणि हे बघा आता आपण जेवढे वाढवलेलं आहे 1.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे. वरती 2.25 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा जसं आपण आता कटोरीला टक्स मारतो तसं मी फोल्ड करून तुम्हाला इथे स्टॅपलर मारून दाखवते की कटोरीला किती गोल आकार आला आहे आणि किती छान असा पफ येतो. हे बघा
अशा पद्धतीने तुम्ही स्टॅपलर मारून तुम्हाला दाखवते. हे बघा किती सुंदर असा कटोरीला पफ तयार झालेला आहे. हे बघा तुम्ही व्हिडिओत बघू शकता. आता मी तुम्हाला हे कटोरी मोजून दाखवते. थोडंसं शिवताना आपण पाव इंच पुढे ठेवतो. हे बघा एकदम परफेक्ट अशी कटोरी आलेली आहे. पाव इंचसुद्धा मोठी कमी जास्त झालेली नाही. हे बघा एकदम सुंदर अशी कटोरी तयार झाली. हे बघा आता मी गळ्याचं तुम्हाला समजवते. आपण शिवताना वाटलं तर परत असा थोडासा डीप करू शकतो. म्हणून नेहमी गळा कापताना नेहमी पहिला लहानच कापायचा आहे. वाटलं तर आपण शिवताना थोडंसं पाव इंच त्याला मोठा करू शकतो. जर आपण मोठा कापला तर त्याला लहान करण्याला आपल्याला ऑप्शन नाही. हे बघा आता ही आपली क्रॉसपट्टी वाढवून झालेली आहे. हे बघा ही झाले आहे तुमचं 36 इंच चेस्टचं कटोरी माप. तुम्हाला जर दुसऱ्या मापाची कटिंग हवी असेल तर तेही मला नक्की कमेंट करून सांगा. मी हे जे व्हिडिओ तुम्हाला शिकवते किंवा समजवते कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.